नमस्कार. आपली कमजोरी, आपली परिस्थिती, आपली बिकट परिस्थिती, या स्थिती, मजबुरी, लाचारी कोणालाही सांगू नये. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. कोणालाही, किती जवळचा असो, कोणीही असो, मित्र का असेना, कोणालाही आपली कमजोरी, आपली लाचारी, आपली मजबुरी, आपली बिकट परिस्थिती, घरगुती परिस्थिती सांगू नये. अजिबात सांगू नये. आपल्या घरी काय चाललेलं आहे, आपल्या जीवनात काय चाललेलं आहे, आपण कोणत्या परिस्थितीत आहोत, आपण कोणत्या स्थितीत आहोत, आपल्याला कोणतं दुःख आहे, कोणत्या अडचणी आहेत, या कोणत्या समस्या आहेत, या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा. आपली कमजोरी, आपला अशक्तपणा, आपला दुर्बलपणा, आपली लाचारी, या घरगुती परिस्थिती, घरची स्थिती कोणालाही सांगू नये. कारण आपली कमजोरी दुसऱ्याला सांगितल्याने, आपली लाचारी, आपली मजबुरी दुसऱ्याला सांगितल्याने, इतर दुसरा कोणी आपला गैरफायदा घेतो, आपली मजाक उडवतो, आपली टिंगलटवाळी करतो, आपला उपहास करतो, आपला अपमान करतो. मदत करण्याऐवजी, या सहानुभूती दाखवण्याऐवजी, या आपल्या सहकार्य करण्याऐवजी, आपल्या वाट दाखवण्याऐवजी, आपल्या योग्य दिशा व मार्ग दाखवण्याऐवजी आपला नाश करण्याचा प्रयत्न करतो आणि आपली जास्तच बदनामी करण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं दुःख जास्तच वाढवतो, आपलं टेन्शन जास्तच वाढवतो, आपल्याला तो जास्तच त्रासदायक, तापदायक बनतो. म्हणून आपली कमजोरी, आपला अशक्तपणा, आपली लाचारी, आपली मजबुरी, आपली परिस्थिती, आपली स्थिती कोणालाही सांगू नये. मग कोणी कितीही असो, आपल्या जवळचा असो, सोयराधारा असो, या पाहुणा रावणा असो, कोणीही असो, कोणालाही आपली गरीब परिस्थिती या आपली स्थिती, बिकट परिस्थिती, अशक्तपणा, कमजोरी सांगू नका. तुम्हाला जर किती जरी अडचणी आल्या, किती जरी समस्या आल्या, किती जरी दुःख आलं, या तुम्ही किती जरी मजबूर झाला, लाचार झाला, तर स्वतःची समस्या, स्वतःची अडचण, स्वतःचं दुःख स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बचत केली असेल, पैशाची जर अडचण असेल, तुम्ही जर बचत केली असेल, तर बचत तुम्हाला संकटच्या काळात, अडचणीच्या काळात कामा येईल. परंतु जर तुम्ही बचत केली नसेल, तर कोणाकडूनही कर्ज काढू नका, कर्जबाजारी होऊ नका. कोणालाही आपली व्यवस्था, आपली मजबुरी, आपली लाचारी सांगून कर्ज काढू नका, कर्जबाजारी होऊ नका. कारण यामुळे पुढचा माणूस तुमचा कसा गैरफायदा घेईल, तुम्हाला किती मजबूर करील, तुम्हाला किती लाचार करील, हे काही सांगता येत नाही. आणि तुमचं दुःख आणखीनच वाढेल, तुमचं संकट आणखीनच वाढेल, तुमची समस्या आणखीनच वाढेल. म्हणून तुम्ही किती जरी अडचणीत असला, या तुमची किती जरी मजबुरी असली, लाचारी असली, तरी इतर कोणालाही सांगू नये. आपल्या घरची परिस्थिती कधीच सांगू नये. आपल्या घरी काय घडते, आपल्या घरी काय होते, आपल्या घरी काय कमी पडते, आपल्या घरी कशी परिस्थिती आहे, कशी स्थिती आहे, ही कोणालाही सांगू नका. कोणीही असो, पुढचा कोणीही असो, कोणालाही आपल्या घरचं गाऱ्हाण सांगू नका. तुम्हाला जर सुंदर जीवन जगायचं असेल, तुमची शान मान टिकून ठेवायची असेल, तुमचा दरारा टिकून ठेवायचा असेल, या तुम्हाला छान छान जीवन जगायचं असेल, तर हिम्मत ठेवा, धाडस ठेवा, साहस ठेवा, कष्ट मेहनत करा, संघर्ष करा, लढा द्या. परंतु आपली कमजोरी, आपला अशक्तपणा, आपली मजबुरी, आपली व्यवस्था कोणालाही सांगू नये.
कष्ट करून, मेहनत करून, कष्ट करून, मेहनत करून, अपार धैर्य ठेवून, धीर ठेवून, दिलासा ठेवून, दूरदृष्टी ठेवून, संयम सहनशीलता ठेवून, जिद्द चिकाटी ठेवून, आवड गोडी ठेवून, इच्छा तयारी ठेवून तुम्ही जीवन जगा. तुम्ही जर बचत केली नसेल तर कर्ज तर कोणाकडून काढू नका. बचत केली नसेल तर थोडी ॲडजस्टमेंट करा, कशी तरी ॲडजस्टमेंट करा. काम करा, कष्ट करा, मेहनत करा. जास्त काम करा, जास्त मेहनत करा. मेहनत करू, अपार मेहनत करू, कष्ट करू तुम्ही तुमचं जीवन पूर्ववत आणा. बचत केली नसेल तर काही दिवस तुम्हाला जड जाईल, काही दिवस तुम्हाला कठीण जाईल, उपासमारीची वेळ येईल, परिस्थिती स्थिती बिकट होईल, भयानक होईल, भयावह होईल. परंतु फक्त काही दिवस, कारण परिस्थिती बदलते, स्थिती बदलते, वेळ बदलते, काळ बदलतो. म्हणून काही दिवस तुम्हाला जड जातील, काही दिवस तुम्हाला त्रास होईल, परंतु नंतर मात्र तुम्ही आनंदात जीवन जगसा. म्हणून कष्ट करा, मेहनत करा, संघर्ष करा, झटा राबा आणि कष्ट करून मेहनत करून आलेला पैसा, त्या पैशाने तुमच्या गरजा, तुमची आवश्यकता पूर्ण करा. आणि यावेळेस मात्र बचत करायला विसरू नका. मी अगोदर बचत केली नाही म्हणून तुमच्यावर ही वेळ आली, परंतु आता तरी तुम्ही बचत करायला शिका. बचत करा. आपल्या मिळकतीचा काही हिस्सा, आपल्या कमाईचा काही हिस्सा तुम्ही बचत करा, बँकेत बचत करा. त्यामुळे तुमचं जीवन एकदम सुंदर होईल, झकास होईल, छान छान होईल. कारण अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात तुम्हाला ही बचत कामाई उपयोगी पडेल. परंतु कोणत्याही कारणाने, कुठल्याही गोष्टीने, कुठल्याही प्रसंगाने, कुठल्याही स्थितीने आपली व्यवस्था, आपली कमजोरी, आपला अशक्तपणा, आपली बिकट परिस्थिती, स्थिती, घरची परिस्थिती, घरगुती परिस्थिती कोणालाही सांगू नका, कोणासोबतही शेअर करू नका. कारण त्यामुळे आपली बदनामी होईल, आपली घरची बदनामी होईल, आपली शान राहणार नाही, आपला मान राहणार नाही, आपला दर्जा राहणार नाही, आपली इज्जत राहणार नाही. आपलं सर्व काय पाहतं उघडीस पडेल. आणि म्हणून आपल्याला कोणीही छाटछूट समजेल, क्षुल्लक समजेल. आपली कोणीही इज्जत करणार नाही, कोणीही आपला मान ठेवणार नाही, कोणी आपला चांगलं म्हणणार नाही, कोणीही तुम्हास चांगलं म्हणणारच नाही. उलट ज्यांना तुम्ही ही परिस्थिती सांगितली, ज्यांना तुम्ही स्थिती सांगितली, ते लोक तुमच्यावर हसतील, तुमची टिंगल उडवतील, तुमची मजाक उडवतील, तुमचा उपहास करतील, तुमचा अपमान करतील, तुमचं जीवन नरकमय कंगालमय बनवून टाकतील. म्हणून कोणालाही आपली व्यवस्था, आपली मजबुरी, आपली स्थिती, आपली प्रतिकूल स्थिती, आपली बिकट स्थिती सांगू नका, लाचारी सांगू नका, घरगुती स्थिती सांगू नका. तुम्ही तुमची परिस्थिती, तुमचं गाणं सांगण्यापुरतं ते गोड गोड तुम्हाला बोलतील. आम्ही मदत करू, आम्ही सहकार्य करू, आम्ही तुला जे पाहिजे ते देऊ, आमच्याने जेवढं होते तेवढी मदत करू. परंतु एकदा तुम्ही ते घरात सांगून टाकलं, एकदा तुमची हकीकत सांगितली, एकदा तुमची घरची परिस्थिती सांगितली, एकदा तुमची मजबुरी, तुमची लाचारी त्याच्याजवळ शेअर केली, एकदा तुमची घरगुती परिस्थिती, स्थिती, कोणती गोष्ट जर त्याच्यासोबत शेअर केली तर ते तुमचा फार अपमान करते, तुमचा फार उपहास करते, तुमचं जीवन एकदम दुःखद, संकटमय, समस्यामय करून टाकतो. म्हणून काही जरी झालं तरी आपल्या गोष्टी दुसऱ्याला सांगू नये, आपली घरगुती परिस्थिती, स्थिती दुसऱ्याला सांगू नये. काय काय गोष्टी अशा असतात त्या दुसऱ्याला सांगायच्या नसतात, काय काय सांसारिक गोष्टी अशा असतात त्या दुसऱ्याला सांगायच्या नसतात. म्हणून त्या सांगू नका आणि आपलं जीवन दुःखद, संकटमय, समस्यामय करू नका. ॲडजस्टमेंट करा, काहीतरी ॲडजस्टमेंट करा, कशा ना कशात तरी ॲडजस्टमेंट करा. किती अडचण येऊ, किती प्रसंग येऊ, किती बिकट परिस्थिती येऊ, किती बिकट स्थिती येऊ, तुम्ही त्यात ॲडजस्टमेंट करा आणि आपलं जीवन सुरळीत करा,
आपलं जीवन छान छान करा, मजेदार करा. म्हणजे कोणीही नवरा बायकोनी एकमेकाचं घराण दुसऱ्याला सांगू नये. पती या पत्नीने एकमेकाचं घराण दुसऱ्याला सांगू नये. आपल्या घरातल्या गोष्टी दुसऱ्याला सांगू नये. आपल्या घरातली कंडिशन, आपल्या घरातली स्थिती नवरा या बायकोनी दुसऱ्याला सांगू नये. एकमेकाला सांगू नये. एकमेकाच्या विरुद्ध वागू नये. पतीने पत्नीचं घराणं बाहेर सांगू नये आणि पत्नीने पतीचं घराणं बाहेर सांगू नये. कोणाला सांगू नये. कारण पत्नीने जर पतीचं घराणं बाहेर सांगितलं तर कोणीही मदत करणार नाही, कोणीही ते सोडवणार नाही, या कोणी आपल्याला चांगलं म्हणणार नाही. आणि जर पतीने पत्नीचं घराणं बाहेर सांगितलं तर कोणीही चांगलं म्हणणार नाही. उलट दोघांनाही समाज नावं ठेवेल, दोघांचे अपमान करतील, दोघांची टिंगल टवाळी उडवतील आणि दोघांची बदनामी होईल, दोघांची इज्जत जाईल. म्हणून आपल्या घरातल्या गोष्टी, आपल्या घरातली स्थिती, आपल्या घरातली परिस्थिती कोणासोबतही शेअर करू नका. आपल्या सांसारिक गोष्टी, आपल्या घरगुती गोष्टी, आपल्या घरची गोष्टी, या आपली कमजोरी, आपली अशक्तपणा, आपली लाचारी, आपली मजबुरी कोणासोबतही शेअर करू नका, कोणालाही सांगू नका. काही अडचणी असतील, काही स्थिती असतील, काही बिकट परिस्थिती असेल, काही घटना असेल, काही प्रसंग असेल, त्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. ॲडजस्टमेंट करा. प्रेम ठेवा, सत्यता ठेवा, एकता ठेवा, सुंदरता ठेवा. कष्ट मेहनत करण्याची तयारी ठेवा. चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा, एकजुटीने राहा. संसारात करत असताना प्रेम ठेवा, विश्वास ठेवा, सत्यता ठेवा, गोडी ठेवा, आवड ठेवा. तुमचा संसार चांगला होईल, भविष्य होईल. पण लक्षात ठेवा, आपल्या घरची परिस्थिती, आपली स्थिती, आपली कमजोरी, आपला अशक्तपणा, आपली लाचारी, आपली मजबुरी या कोणत्याही गोष्टी दुसऱ्यासोबत शेअर करू नका आणि आपलं जीवन नरकमय करू नका. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.